मी डॉक्टर रितेश कळसकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख बालदंतरोगशास्त्र विभाग म्हणजेच किड्स डिपार्टमेंट, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर। सुंदर हास्य, सुंदर चेहरा कोणाला नको? आपल्या 5 वर्षाखालील बालमित्रांना सुद्धा अगदी मोठ्यासारखे सुंदर दिसायचे आहे। पण जर का त्यांच्या समोरच्या दातांना जर कीड लागली तर त्यांच्या हास्यात, त्यांच्या सुंदरतामध्ये कमतरता निर्माण होते। हळूहळू ही कीड हिरड्यापर्यंत जाते आणि फक्त दातांचे मूळ शिल्लक राहते। अशा परिस्थितीत आपले बालमित्र कुरूप दिसतात। इतकेच नव्हे तर त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो आणि याचा परिणाम त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा होतो। दात काढणे किंवा रूट कॅनल करून दाताला जसे त्या तसे अवस्थेत ठेवणे ही उपचार पद्धती प्रामुख्याने केली जाते। परंतु या उपचारानंतर सुद्धा आपल्या बालमित्रांच्या हास्य, सुंदरतेमध्ये व कॉन्फिडन्समध्ये फारसा फरक पडत नाही। पोस्ट अँड कोर फॉलोड बाय झिरकोनिया क्राउन हे उपचार पद्धती केल्यास त्यांच्या कॉन्फिडन्स, त्यांच्या सुंदरते व त्यांच्या हास्यामध्ये बराच फरक पडतो। हे उपचार केल्यानंतर पालकांनी प्रत्येक 6 महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन या उपचाराचे निरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून कालांतराने म्हणजे 4 ते 5 वर्षांनी दंतवैद्य एक्सरेमध्ये पौष्टिक आणि पक्क्या दातांचे रिलेशन बघतील। यावेळी गरज भासल्यास दंतवैद्य दुधाचे दात काढू शकतील। या उपचारामुळे जवळजवळ 4 ते 5 वर्ष नॅचरल टीथ आपल्या बालमित्रांच्या मुखात राहू शकतील व अशा प्रकारे त्यांचे हास्य, सुंदरता आणि कॉन्फिडन्स आपल्याला जपता येईल। पालकांनी या उपचारासंबंधी संपूर्ण माहिती दंतवैद्याकडून घेणे आवश्यक आहे, कारण त्यांना प्रत्येक 6 महिन्यांनी या उपचाराच्या दंत तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे। आणि जर पालकांना या उपचारासंबंधी दंत तपासणीला जाणे शक्य असेल तरच त्यांनी हे उपचार करावे, कारण कालांतराने या दुधाच्या दाताला पोस्ट अँड कोरसह काढणे आवश्यक आहे। तसे नाही केल्यास पक्का दात हिरड्यांमध्ये अडकून राहू शकतो। म्हणून पालकांनी या उपचारासंबंधी संपूर्ण माहिती घ्यावी। तसे केल्यास आपल्या पाल्याचे दुधाचे दात जे खराब झालेले असतात ते व्यवस्थितपणे परत त्याची सुंदरता आपण टिकवून ठेवू शकतो।